सोलापूरमध्ये पुन्हा चड्डी गँगचा धुमाकूळ पाहायला मिळतो। रविवारी पहाटे 3:30 ते 4च्या सुमारास 4 संशयित तरुण काळ्या टी-शर्टमध्ये आणि फक्त चड्डी घालून फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले। चेहऱ्यावर कापड बांधलेलं असून त्यांच्या हातात दगड आणि घरफोडीसाठी लागणारी साधनं होती। वसंत विहार, थोबडे नगर, स्वराज्य विहार आणि गुलमोहर सोसायटी या भागात ते संशयास्पद हालचाली करताना दिसले। नागरिकांच्या मते ही टोळी आधी घरांची पाहणी करून नंतर चोरी करत असते। ही गँग केवळ शहरातच नव्हे तर उपनगरामध्येही फिरतीये अशी माहिती समोर आली आहे। काही ठिकाणी घराबाहेर ठेवलेल्या वस्तूंमध्ये हालचाल झाल्याचंही निदर्शनास आलं आहे। त्यामुळे नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। सध्या पोलीस संशयितांवर लक्ष ठेवून कारवाई करतात, तरीही टोळीचा मुक्त वावर ही चिंतेची बाब आहे। कोयता गँगच्या दहशतीच्या चर्चा सुरू असतानाच चड्डी गँगचा उच्छाद वाढल्यामुळे सोलापूरमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सीसीटीव्हीतील फुटेज व्हायरल झाल्यानं नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। पोलिसांनी गँगचा तपास करून कठोर पावलं उचलावीत अशी मागणी होते।